तर PSI ला इथं दोन गोष्टी डील करायच्या आहेत. वन मग हे जे आहे हे फिजिकल आणि सेकंड वन जे आहे तर ते जे आहे ते म्हणजे काय तर ते पर्सनॅलिटी टेस्ट. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला भूगोल आणि इतिहास महाराष्ट्राचा त्याचे प्रश्न जास्तीत जास्त जे आहेत तर ते मिळतील आणि ते आयोगाने डील केलेले प्रश्न आहेत. सो हे जे 15 प्रश्न असतील या 15 प्रश्नांमध्ये जे आहे आपलं टार्गेट पाहिजे की 12 प्रश्न मी जे आहेत तर ते डील करेल. किंवा तुम्ही रिझल्ट हातात जरी घेतला या मराठी इंग्रजीचे 100 मार्क जे आहेत हे खूप प्रॉपरली तिथं डील होतात आणि इथून तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त. ग्रुप बी आणि ग्रुप सी ते PYQs तुम्ही दोन्ही बघितले पाहिजेत. मग कुठले PYQs तुम्ही याच्यासाठी डील करणार. तर तुमचं टार्गेट असेल की जस्ट मी क्वालिफाय करतो तर तसं करू नका. तुम्ही फिजिकली जर फिट असाल आणि फिजिकलमध्ये चांगले मार्क्स तुम्ही जर घेतले 100 पैकी तर ऑब्व्हियसली बऱ्याचदा काय होतं इंटरव्ह्यू घेणारी जी लोक आहेत त्यांचा एक मानसिकता आहे आणि ते तुम्हाला बऱ्याचदा विचारतात की फिजिकलमध्ये मार्क्स किती आहेत तुमचे. PSI कॅन्डिडेटसाठी हे महत्त्वाचं आहे. PYQ करत असताना नुसते प्रश्न उत्तर वाचू नका. ते प्रश्न कसे फ्रेम झालेले आहेत यातून तुम्हाला येत्या काळात एक्सपेक्टेड प्रश्न काय आहेत आणि याच्यावर जरा चांगलं फोकस केलं ना तर ते डील होऊ शकतं. ज्यांना STI ASO 60+ मार्काचं जे टार्गेट आहे बघा याच्यावर चांगली कमांड आधीपासून घेणं गरजेचं आहे की हे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लो फील होतं, अभ्यासच होत नाही, 4 दिवस झाले. वेळेचे नियोजन जे आहे टाइम मॅनेजमेंट ते फार महत्त्वाचे आहे आणि वेळेचं नियोजन किंवा पेपर सॉल्व्हिंगमध्ये काय गोष्टी असतात काय नाही ते पण आपण बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे आहे या सेशनमध्ये कंबाईन 2024 संबंधीची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्या संबंधी चर्चा करणार आहोत. स्पॉटलाइट सिनॅगमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या संबंधी जे आहे विचारणा केली होती. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की 2022-2023 कंबाईन संबंधीची जी प्रोसेस आहे तर ते मेन्स असेल, प्रिलिमचे रिझल्ट आणि त्या सगळ्या गोष्टी ते इन प्रोसेस आहे. परीक्षा कधी होऊ शकते हा एक मेजर कन्सर्न आहे की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल का, तर ते आयोगाचं नोटिफिकेशन आल्यावरच ज्या तर त्या गोष्टी क्लिअर होणार आहे. पण कंबाईन 2023मध्ये एक मोठा बदल आपल्याला बघायला मिळतो कारण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असं एकत्रितपणे परीक्षा घेतली गेली आणि त्याच्यामुळे जे आहे त्या पेपरची जी काठिण्य पातळी आहे प्रिलिमच्या बाबतीमध्ये तर तिच्यामध्ये बराचसा जो आहे फरक तुम्हाला दिसतो. किंवा फॅक्च्युअल प्रश्न असतील, वन लाइनर्स असतील, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी हे पेपर आधी वेगवेगळे होते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता जे आहे की ती सगळी सरमिसळ तिच्यामध्ये झालेली आहे. तर तोही एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे आतापर्यंतचा ग्रुप बीचा जो पॅटर्न होता 22पर्यंत आणि 23पासून नंतर आता 24 जे आहे तर ते एक फार महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी जे आहे एकत्रित ही एक्झाम असणार आहे. मग आता या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्ट्रॅटेजी डिफाईन करताना जे आहे की इट इज नाऊ ग्रुप बी अँड ग्रुप सी. ओके, आता याच्यामुळे एक तर गोष्ट आली की ह्या जास्तीच्या ज्या जागा असतील ग्रुप बी ग्रुप सी एकाच याच्यातून तुम्हाला ते आहे डील करता येईल तर तो एक मुद्दा येतो. पण स्टील हे जे आहे पेपर पॅटर्नबद्दल लक्षात घेणं. दुसरी महत्त्वाची बाब आता जी 23ची मेन्स होईल तिच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अजून आपल्याला कळतील की मेन्समध्ये काय बदल होतात. सो तुमच्याकरता 2023 प्रिलिमचा जो पेपर आहे तो प्रिलिमचा पेपर जो आहे तर तो एक ट्रेंडमार्क आहे की तिच्यामधून तुम्ही जे आहे प्रिलिम्सकडे बघण्यात तुमचा दृष्टिकोन जो आहे तो बदलू शकता. सायमल्टेनियसली 2023ची जी आहे याची जी मेन्स होणार आहे त्या मेन्सचे जे पेपर असतील त्या पेपरनंतर जे आहे आपल्याला कळेल की ग्रुप बी ग्रुप सी एकत्रितपणे डील केल्यानंतर जे आहे तिच्यात काही चेंजेस घेतले जातात का. कारण आता आधी कसं होतं की PSIला कायदे आहेत, STIसाठी इकॉनॉमिक्स आहे, तर मेन्सच्या बाबतीमध्ये आता ते गणित बदलले, जनरलाइज सगळं सिलेबस आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे या परीक्षेकडे आता वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता सिम्पली जे आहे की तुम्हाला जे आहे तुमचं सिलेबस जे आहे ते प्रॉपरली बघितलं पाहिजे. आता एक मेजर चेंज जर तुम्ही इथं बघितला 23 प्रिलिमचा तो चेंज काय होता तर त्यांनी काय केलं भारतीय राज्यघटना पॉलिटी जी आहे त्याचं वेटेज वाढवून टाकलं. बघा म्हणजे आधी 10 प्रश्न येत होते ते पॉलिटीचे प्रश्न झाले 15 आणि हिस्ट्रीचं वेटेज जे आहे ते कमी केलं. आता याच्यावरून पण एक वाद झाला होता त्यावेळेस की मेन्समध्ये हिस्ट्री नाही आणि मग तिच्यावरून इश्यू झाला, मग नंतर परत हिस्ट्रीला इन्क्लूड केलं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की आयोगाने एक तर त्याचा ॲटिट्यूड टुवर्ड्स हिस्ट्री ह्या परीक्षेच्या बाबतीवर तो आपल्याला दाखवला होता की तो दे आर निगेटिव्ह आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचं वेटेज प्रिलिम्समध्ये कमी केलं. मग हे कधी हे पेपर हातात आल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे स्पर्धा परीक्षा जी आहे तर ती नेहमी काट टाकत असते आणि ती काट टाकत असते त्याच्यामुळे आपल्याला तयारीत राहावं लागतं. आपण कुठलीही गोष्ट अशी एकदम धरून चालू शकत नाही की हे असंच डील होणार आहे. म्हणून 2023ची प्रिलिम्स ही आपल्यासाठी जे आहे एक दीपस्तंभासारखं काम करणार आहे की त्याच्याकडे जे चेंजेस झालेले आहेत आधीचे पेपर आणि ते तुम्हाला बघावं लागेल. मग याच्याकरता एक तर महत्त्वाचं आहे की आधीचे जे पेपर्स आहेत PYQs ग्रुप बी आणि ग्रुप सी ते PYQs तुम्ही दोन्ही बघितले पाहिजेत. म्हणजे तिच्यामध्येही तुम्हाला जे आहे पेपरमधला जो फरक आहे तो सहजासहजी जे आहे तर तो बघता येतो. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये जी येते की मेनचे ट्रेंड्स जे आहेत ते आपल्याला कळतील. तोपर्यंत याच्या आधीच्या मेनचे जे पेपर्स आहेत ते आपण प्रॉपरली बघितले पाहिजेत. हा एक त्यामधला सिंपल सदळ मुद्दा आहे.
सिलेबस जर तुम्ही बघितलं तर ते सिलेबस मेनच्या बाबतीमध्ये जनरलाइज करून टाकलेलं आहे आणि यामध्ये जे कॅन्डिडेट PSIसाठी प्रयत्न करतील तर त्यांच्यासाठी एक गोष्ट असेल की फिजिकल आणि इंटरव्ह्यू हे त्यांच्याकरता असणार आहे, बाकी इथं तो मुद्दा राहत नाही. म्हणून इथं जे आहे तुमचं टार्गेट तुम्हाला सेट करणं फार गरजेचं आहे की तुमचं टार्गेट काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट जर PSIसाठी डील करणार आहे तर PSIला इथं दोन गोष्टी डील करायच्या आहेत. वन मग हे जे आहे हे फिजिकल आणि सेकंड वन जे आहे तर ते जे आहे ते म्हणजे काय तर ते पर्सनॅलिटी टेस्ट, या दोन गोष्टी. बाकी मग ASO STI किंवा इतर बरीचशी पद्धत तिच्यामध्ये आहेत की तिथं हा कन्सर्न येत नाही. मग ASO STIसाठी जे आहे तर तिथं जे आहे तुम्हाला इंटरव्ह्यूचा तो कन्सर्न नसेल किंवा फिजिकलचा कन्सर्न नसेल, तर तेही एक लक्षात घ्यायचं आहे. तिच्यामुळे कसं असतं आता फिजिकल जे आहे ते क्वालिफाईंग आहे, पात्रतेचा निकष तिथं लागलेला आहे. म्हणजे ते मार्क जे आहेत ते मेरिटमध्ये तुमचे मोजले जाणार नाही, परंतु पात्रता जी आहे तर ती आपल्याला क्लिअर करायची आहे. पण त्याच्यासाठी पण आपण फिट राहिलं पाहिजे. फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमचं टार्गेट असेल की जस्ट मी क्वालिफाय करतो तर तसं करू नका. तुम्ही फिजिकली जर फिट असाल आणि फिजिकलमध्ये चांगले मार्क्स तुम्ही जर घेतले 100 पैकी तर ऑब्व्हियसली बऱ्याचदा काय होतं, इंटरव्ह्यू घेणारी जी लोकं आहेत त्यांचा एक मानसिकता आहे आणि ते तुम्हाला बऱ्याचदा विचारतात की फिजिकलमध्ये मार्क्स किती आहेत तुमचे. PSI कॅन्डिडेटसाठी हे महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला जे आहे जर चांगले मार्क्स असतील तर ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो तुमच्या पर्सनल टेस्टवर चांगला होऊ शकतो. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. पण याचा अर्थ असा नाही की जस्ट क्वालिफाईंग केलेल्या कॅन्डिडेटला ते जाणून बुजून कमी मार्क देतील, तसं होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर त्यांच्या जागी असला तर तुमची विचार करण्याची जी काही प्रवृत्ती असेल ती कशी असणार आहे. सो हा याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे. आता याच्याकडे जेव्हा जातो आपण तर पूर्वपरीक्षा, म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वपरीक्षा जी आहे त्या पूर्वपरीक्षेचा विचार करताना जे आहे इथं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज काय असतं तर इथं एका तासात पेपर सोडवायचा असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे बघा. म्हणजे तुम्हाला राज्यसेवा घेतली, UPSC घेतली तर GSला 2 तासाचा वेळ आहे 100 प्रश्नांसाठी, इथं 1च तास आहे. बरं याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि मेंटल ॲबिलिटी ते पण ह्या पेपरमध्ये आहे. त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला जे आहे की मॅथ्स मेंटल ॲबिलिटी जे आहे की असे जे विषय आहेत याच्यावर चांगली कमांड आधीपासून घेणं गरजेचं आहे की हे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे बघा, इथं वेळ जाऊ शकतो. म्हणून ही एक गोष्ट आहे की आत्तापासून त्याची प्रॅक्टिस ट्रिमेंडस आपली असली पाहिजे तर हे डील होऊ शकतं. म्हणून 1 आवरसाठीचा जो कन्सर्न आहे तर तो एक महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये एक येतं वेळेचे नियोजन जे आहे टाईम मॅनेजमेंट, ते फार महत्त्वाचे आहे. आणि वेळेचं नियोजन किंवा पेपर सॉल्विंगमध्ये काय गोष्टी असतात काय नाही ते पण आपण बघूयात. पेपर सॉल्व करताना सिंपल असतं बघा. या पेपरच्या बाबतीमध्ये पेपर हातात आला तुमचा तर तुम्ही जे आहे टिपिकली जे आहे एक प्रश्न वाचल्यानंतर पटकन पुढं सरकणं अपेक्षित असतं. त्या प्रश्नावर खूप जास्त वेळ न दवडता, कारण कसं आहे ना की इथं लॉजिक चालण्याचे चान्सेस फार कमी आहे. आयदर ते तुम्हाला माहीत आहे किंवा माहीत नाही, फार कमी ठिकाणी लॉजिक डील होतं बघा. आणि त्यामुळे जे आहे की पेपरमध्ये प्रश्न पटापट क्विकली आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे तरच ते डील होतं. असा तो तिच्यामधला एक सिंपल मुद्दा आहे. आणि याच्याकरता जे आहे टेस्ट सिरीज, ती पण टेस्ट सिरीज जी आहे शक्य असली तर ऑफलाईन करायची. हे मी वारंवार सांगतो. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे बघा, आता मधल्या काळामध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स होते की जवळपास 3 प्रिलिम्स डाऊन आहे, 2 प्रिलिम्स डाऊन आहे, प्रिलिमचा स्कोर नाही आला. तर यामध्ये एक सिंपल गोष्ट अशी आहे ती म्हणजे काय की जे टेस्ट पेपर्स आहेत ते टेस्ट पेपर तुम्ही क्लासरूममध्ये ऑफलाईन जे आहे तर ते सोडवले पाहिजेत. हां, आता अशा कॅन्डिडेट की जे गावी राहून प्रिपेअर करताय ज्यांना शक्यच नाही आहे की क्लासरूममध्ये बसून पेपर डील करणं, तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज ज्यावेळेस घेता तर त्यावेळेस ठरवा की आयोगाच्या पेपरची जी वेळ आहे त्याच वेळेत मी तो पेपर सोडवणार आहे आणि त्याचे डिस्कशन्स नंतर प्रॉपरली बघणार आहे. बऱ्याचशा कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये प्रिलिम्स डाऊन होण्याचं कारण जे आहे जे समोर आलेलं आहे ते हेच आहे की टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या प्रॉपरली त्यांनी डील केलेल्या नाही आहेत. आणि टेस्ट सिरीज ज्या डील करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या वेळेचं नियोजन ॲज वेल ॲज जे आहे की अचानकपणे प्रश्नांना सामोरं जाणं 1 तासामध्ये ते वर्क होत नाही. सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा असतो. या परीक्षेचं सर्वात मोठं चॅलेंज हेच आहे. याच्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो की ॲज पर सिलेबस तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता बघा आपलं जे स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप आहे तिच्यामध्ये डाउनलोड करून डेमो कोर्समध्ये जा. तिथं तुम्हाला कंबाईन संबंधीचे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे प्रत्येक सब्जेक्टचे. म्हणजे तिच्यामध्ये जर मी पॉलिटीचं लेक्चर घेतलं होतं त्या पॉलिटीच्या लेक्चरचा जर इथं जर दाखला द्यायचा झाला तर पॉलिटी किंवा राज्यघटना जे आहे तिच्यामध्ये काय केलेलं आहे जसं आयोगाचं सिलेबस आहे तसेच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. म्हणजे इथं जे आहे की जे काही अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे तो अभ्यासक्रम कसा आहे ना तर तो राज्य समोर ठेवून डील केलेला आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायकोर्टावर मग तुम्हाला प्रश्न दिसतात न की सुप्रीम कोर्ट. म्हणजे हे मी तिथं दाखवून दिलं आहे रिसेंट पेपर जे आहेत आणि सिलेबस जे आहे. म्हणून काय ना की प्रत्येक वेळेस जे आहे की एखादं पुस्तक घेऊन त्याच्यावर फोकस कशावर असला पाहिजे. मग संघराज्यावर फोकस आपल्याला कंबाईनमध्ये असणं गरजेचं आहे बघा. राज्यपालावर फोकस असणं गरजेचं आहे. म्हणजे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. टिपिकल जे आहे इकॉनॉमिक्सचं सिलेबस जर तुम्ही घेतला आणि प्रश्न घेतले म्हणजे काय
PYQs आणि सिलेबस याचं कोरिलेशन करणं जे आहे ते तुम्हाला जमलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे आहे अभ्यासक्रम प्रॉपरली समजून घेणे आणि PYQs प्रॉपरली बघणं हे गरजेचं आहे. मग कुठले PYQs तुम्ही याच्यासाठी डील करणार, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, PYQs डील करताना जे आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कंबाईनचे PYQs डील करायचेच आहेत, ग्रुप बी ग्रुप सी, पण याच्याबरोबर राज्यसेवेचे पण तुम्ही PYQs बघितले पाहिजे. त्याचं रिझन असं आहे, उद्या हा पेपर सेटर इकडे सरकला किंवा हा पेपर सेटर इकडे सरकला तर मग तिच्यामध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत या परीक्षेतून त्या परीक्षेत सरकताना किंवा त्याचा जो इंटरेस्ट असतो किंवा तो ज्या पद्धतीने प्रश्न बनवतो ते आपल्याला लक्षात येतं. सो त्याच्याकरता जे आहे हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि याच्याकरता जे आहे प्रिलिम्स आणि मेन्स अशा दोन्ही परीक्षातले MCQ डील करायचे. प्रिलिम्स आणि मेनचे MCQ डील करताना एक गोष्ट लक्षात येईल, जसं फॉर एक्झाम्पल कंबाईनसाठी जे आहे महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा आहे बघा, महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास. मग आता याचे प्रश्न जे आहे महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास हे तुम्हाला कुठं सापडतात, तर राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला भूगोल आणि इतिहास महाराष्ट्राचा त्याचे प्रश्न जास्तीत जास्त जे आहेत तर ते मिळतील आणि ते आयोगाने डील केलेले प्रश्न आहेत बघा. त्याच्यामुळे काय होतं की आता तुम्हाला जे आहे त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार जे आहे सगळं जे आहे भूगोल असेल, इतिहास असेल, त्याच्यानंतर जे आहे आपलं इकॉनॉमी असेल तर ते प्रॉपरली डील करणार नाही. आता मेनच्या बाबतीमध्ये दुसरा एक मुद्दा येतो, म्हणजे प्रिलिम्समध्ये तुम्ही जर असं गेलात आणि सायमल्टेनियसली याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क जिथून जास्तीचे मिळणार आहे ते कशातून मिळणार आहे, तर बघा प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी हे आधी बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे फोकस कुठं असला पाहिजे. फोकस जो आहे भूगोल आहे बघा आपला, त्याच्यानंतर जे आहे इतिहास आहे, त्याच्यानंतर जे आहे इतिहास जो आहे इतिहास ना भूगोल जे आहे, त्याच्यानंतर जे आहे राज्यघटना, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स जे आहे अर्थशास्त्र जे आहे आणि चालू घडामोडी हे जे विषय आहेत बघा. आता चालू घडामोडीचे लेक्चर्स रोज आहेत आपले सुरू आहेत सकाळी जे आहेत ते तुम्ही बघू शकता. चालू घडामोडीच्या PDF तुम्हाला टेलिग्रामवर जे आहेत तर त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट. ज्यांना प्रिंटेड हव्या असतील तर ते अकॅडमीत येऊन प्रिंटेड कॉपी घेऊ शकता किंवा तुम्ही घरीही मागवू शकता फिजिकल डिलिव्हरीच्या माध्यमातून. आणि याच्याबरोबरच जे आहे गणित बुद्धिमत्ता जे आहे बघा, तर हा विषय याच्यावर जरा चांगलं फोकस केलं ना तर ते डील होऊ शकतं. ज्यांना STI ASO 60+ मार्काचं जे टार्गेट आहे बघा 60+ जायला जे आहे ना तर इथं तुमची जी आहे ॲक्युरेसी तुम्ही 90% पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. इतिहास जो असेल आणि सायन्स अँड विज्ञान जे आहे बघा इथं तुम्ही जे आहे ना एक 50-60% ॲक्युरेसी डील केली, मायनसमध्ये नाही गेलात तर हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने डील होईल. इथं पण जे आहे की गणित बुद्धिमत्तेला बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे आहे की तिथं नकार घंटा असते, तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस गणित बुद्धिमत्तेची कराल ना तर तेवढं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे तिथं जे GSमध्ये मिळत नाही. सो हे जे 15 प्रश्न असतील या 15 प्रश्नांमध्ये जे आहे आपलं टार्गेट पाहिजे की 12 प्रश्न मी जे आहे तर ते डील करेल. म्हणजे या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये कमीत कमी 12-12-12-12चं टार्गेट आपण ठेवून रिगरसली तिच्यावर काम केलं पाहिजे. सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. मग आता हे सब्जेक्ट कॉमन तसे तुम्हाला मेन्सला जातात. मेन्समध्ये महत्त्वाचं आहे मराठी आणि इंग्रजीचे मराठी आणि इंग्रजी. आता बरेचसे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत ते जेव्हा येऊन भेटतात बोलतात त्यांचे जे आहेत विचार शेअर करतात त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते किंवा तुम्ही रिझल्ट हातात जरी घेतला या मराठी इंग्रजीचे 100 मार्क जे आहेत हे खूप प्रॉपरली तिथं डील होतात आणि इथून तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सो मराठी इंग्रजी व्याकरण जे आहे ते व्याकरण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डील केलं पाहिजे. हा इथं एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे, त्याचे बेसिक कन्सेप्ट समजून घेणं. आता याच्याकरता सरळ बॅच करणं हे कधीही योग्य असतं. त्याचं रिझन असं आहे की व्याकरण नुसतं वाचून डील होत नाही, त्या संकल्पना समजून घ्या, तिच्यामध्ये मायक्रो लेवलला बेसिक गोष्टी असतात तर त्या जर तुम्ही समजून घेतल्या आणि त्याचं ट्रिमेंडस प्रॅक्टिस केली तर इथं तुमचे जे टार्गेट्स आहेत तर ते 80-85 मार्काचं टार्गेट ठेवून तुम्ही चाललं पाहिजे बघा की एवढं माझं टार्गेट आहे, मी एवढा काढायचेच आहेत. याचा इनपुट आउटपुट रेशो खूप चांगला आहे. राज्यसेवा तुम्ही MCQ पॅटर्न जे आहे 24ची पण स्ट्रॅटेजी घेऊन येऊ, त्याच्यामध्ये पण बघा मराठी इंग्रजी लिखाण, मराठी इंग्रजी व्याकरण आणि पर्सनॅलिटी टेस्ट यांनी सगळा रिझल्ट फिरवलेला आहे. त्याच्यामुळे इथं जे आहे मराठी इंग्रजीचा फोकस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्या PSIचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फिजिकलची हेल्प होत होती पण आता ते क्वालिफाईंग असल्यामुळे तो कन्सर्न राहून जातो. म्हणून GS बरोबर जे आहे मराठी इंग्रजी व्याकरण हे डील करणं, याचे पण टेस्ट पेपर्स तुम्ही प्रॉपरली सोडवले पाहिजेत. आता याच्यासाठी आपण काय करू शकतो तर सिम्पली जे आहे सिलेबस अभ्यासक्रम जो आहे तो समजून घ्या. अभ्यासक्रम प्रिलिमचा जो आहे तो 1 लाइनरच असतो, रुटीन याच्यामध्ये आहे. मेन्समध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे मुद्दे दिलेले आहेत पण ते सगळे प्रिलिमच्या याच्यात करतोच आपण. सो अभ्यासक्रम प्रॉपरली करणं, PYQवर तुमचा फोकस आणि हा PYQ अभ्यासक्रमाला जोडून घेणं. आणि PYQ करत असताना नुसते प्रश्न उत्तर वाचू नका,
ते प्रश्न कसे फ्रेम झालेले आहेत, यातून तुम्हाला येत्या काळात एक्सपेक्टेड प्रश्न काय आहेत. आणि एक्सपेक्टेड प्रश्नांसाठी आपण काय करतो, तर आपण CBBची बॅच घेत असतो बघा, की एक्सपेक्टेड काय असणार आहे. जसं G20 आता चर्चेत येतं, आपण G20चं सेशन घेतलं आहे. ब्रिक्सवर आपण जे आहे उद्या बोलणार आहोत. मूळ मुद्दा जो आहे तर तो एक्सपेक्टेड प्रश्नांवर काम करणं, की जे PYQs आहेत तशाच पद्धतीचे कसे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते बघणं, ते पण इथं मग क्रमप्राप्त होतं. आणि दुसरी महत्त्वाची बाब हिच्याबरोबर असते टेस्ट सिरीज जे आहे. ओके, आता हे सगळं करत असताना तुम्हाला जर कुठून चांगलं गायडन्स मिळत असेल तर ते गायडन्स तुम्ही घेतलं पाहिजे. आयदर तुम्ही कोचिंग करू शकता, मेंटॉरशिप घेऊ शकता, परंतु तुम्हाला जे आहे लाईन अप करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लो फील होतं, अभ्यासच होत नाही, 4 दिवस झाले, असं होऊ शकतं. आपण माणसं आहे, आपण मशीन थोडी नाही. पण तुम्हाला त्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये प्रॉपरली डील करणारी एखादी व्यक्ती लागते, किंवा तुम्ही जर त्या प्रोसेसचा भाग थ्रू कोचिंग क्लास असाल तरी पण ते तुम्हाला टिकवून ठेवतं. मग आता हे तुमच्याकडे असतं. सो त्या गोष्टी ज्या आहेत, कारण आता इथली कॉम्पिटिशन लक्षात घेता आपल्याला क्विकली पुढं सरकायचं आहे. वेळ जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि त्याच्याकरता पटापट गोष्टी ज्या आहेत तर त्या आत्मसात करणं, डील करणं आणि पुढं सरकणं हे फार इथं महत्त्वाचं आहे. सो या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली लक्षात घ्या. याच्यासाठी जे तुम्हाला जे आहे करंटच्या नोट ज्या आहेत टेलिग्राम चॅनल स्पॉटलाईट अकॅडमीवर अवेलेबल आहेत. स्पॉटलाईट अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करून घ्या, आणि तिच्यामध्ये डेमो कोर्समध्ये यासंबंधीचे इंट्रोडक्टरी लेक्चर्स आहेत प्रत्येक विषयाचे, ते नक्की बघा. आणि तिच्यातून तुम्हाला जे आहे अजून जर काही प्रश्न असले तर ते तुम्ही स्पॉटलाईट सिनॅगमध्ये मला विचारू शकता दर शनिवारी रात्री 9 वाजता, किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्येही सांगू शकता, जिच्यावर आपण जे आहे प्रॉपरली गोष्टी डील करू. सो तुम्हाला जर यावर कंबाईन परीक्षेसंबंधी काही इश्यू असतील तर ते आपल्याकडचे जे काही इतर फॅकल्टी आहेत तेही डील करून देतील. आणि तुम्ही जे आहे कंबाईन 24साठी जे आहे जोमानी तयारी करा. तुम्हाला जर काही कुठली गोष्ट लागली तर टीम स्पॉटलाईट जी आहे तर ती प्रोव्हाइड करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वांना कंबाईन 2024साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.